लातूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। पाहायला गेलं तर लातूरच्या मांजरा असेल, तेरणा असेल, मन्याड असेल या नदींना पूर आला आणि त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे मन्याड नदीला पूर आला होता। आपण सध्या अहमदपूर तालुक्यातल्या शेनकुड या ठिकाणच्या पुलावरती आहोत। नदीला पूर आल्यामुळे हा पूल पूर्णपणे पाण्यात वाहून गेलाय। त्यामुळे अहमदपूरकडून परभणीकडे जाणारी पूर्णपणे वाहतूक ठप्प झालेली आहे। नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावं लागतंय। अहमदपूरवरून शेनकुड असेल, खंडाळी असेल या गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि त्याचा फटका जो आहे त्या गावांना बसताना पाहायला मिळतोय। एकूणच जर पाहिलं तर नागरिकांना या समस्याला सामोरे जावं लागतंय। जीवघेणा प्रवास या नदीमधून, मन्याड नदीमधून नागरिकांना करावा लागतोय। पूर्णपणे वाहतूक जी आहे ती ठप्प झाली आहे। प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठीची तयारी जी आहे ती तयारी देखील करण्यात येते। काही गावकरी आपल्या सोबत आहेत। काय परिस्थिती आहे? किती दिवसापासून हा पूल बंद आहे? 3 दिवस झाले। आज 4था दिवस सुरुवात झाला। आणखीन एक साहेबाचं म्हणणं आहे 2-4 दिवस लागेल आणि शेतीचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या सर्व अधिक या मन्याड नदीमध्ये या गावाला जास्त फटका बसला आणि शेतीमध्ये कपाशीचं नुकसान होऊन माना टाकून देणे अशा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतकरी समजे अहवाल दिले, शासनानं मदत केली तर सगळ्याचा आनंद होईल। किती गाव आहेत नदीच्या पलीकडे आणि किती गावाचा संपर्क तुटलाय? काय परिस्थिती आहे सध्या तुमच्या शिवारात? 50 गाव आहेत। परभणी, पालम, गंगाखेड, बरेच सुमठाणा, शेनकुड, टाकळगाव असे बरेच गाव आहेत। बरं, काय परिस्थिती आहे शेतीमध्ये पाणी घुसले म्हणताय, काय परिस्थिती आहे? कापसाना अशा मुंड्या टाकून दिले, परत सोयाबीन मध्ये पाणी साचले एवढं मोठे, बरंच काही नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं। ही मन्याड नदी आहे। आपण जर बघितलं तर आज देखील या मन्याड नदीला पाणी आल्याचं चित्र दिसतंय। कालपासून पावसाने जरी उघडीप दिली असली तरी काही अंशी या नदीला पाण्याचा प्रवाह दिसतोय। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जी आहे ती ठप्प आहे। प्रशासनाकडून देखील या पुलाचं काम सुरळीत करण्यासाठी, वाहतूक सुरळीत करण्यासाठी तयारी जी आहे ती तयारी करण्यात येते। प्रशासनातले अधिकारी देखील आपल्यासोबत। सर, काय परिस्थिती आहे? कधी होईल आता ही वाहतूक सुरळीत? कधी होईल? नागरिकांना या समस्येपासून कधी समाधान मिळेल? 3 ते 4 दिवसात आपण रस्ता हा पूर्ववत करून वाहतुकीला योग्य करू। पण आता हा नवीन पुलाचं काम सुरू होतं, पर्यायी रस्ता तुम्ही केला होता, पण तो देखील खचलाय। तो पूल पूर्णपणे पाण्यात गेलाय। हा जीवघेणा प्रवास लोकांना करावा लागतो या पुलावरून। आता नाही, हा मोठ्या पुलाचं काम चालू असल्यामुळे हा तात्पुरत्या स्वरूपातला आपला रस्ता होता आणि तात्पुरत्या स्वरूपातला असल्यामुळे पाणी अतिवृष्टी होणार नाही अशा हिशोबाने आम्ही केलं होतं। पण ते पावसाचं प्रमाण जास्त होऊन हे अतिवृष्टी झाल्यामुळं रस्त्यावरचं जे मुरुम, खडीकरण आणि डांबरीकरण होतं ते वाहून गेलं आणि आता पुलाच्या आमच्या दोन्ही बाजू अजून पक्क्या आहेत। आम्हाला दुसरं काही करायचं नाही, फक्त वरच्या साईडला कॉन्क्रीट केलं तर परत सुस्थिती होईल। ते कॉन्क्रीट सेट व्हायला मग 3-4 दिवस लागतील। साधारणतः आणखीन 3 ते 4 दिवस हा पुलावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी लागणार आहे। त्यामुळे पुढील काही दिवस तरी नागरिकांना या वाहतुकीसाठी पूल खुला करण्यात येणार नाही। त्यामुळे नागरिकांना या समस्येला सामोरे जावं लागतंय। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।